येत्या 22 सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे। प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते। नवरात्रीचे व्रत करून दुर्गा मातेची पूजा केली जाते। घटस्थापनेलाच कलश स्थापना असेही म्हटले जाते। नवरात्री उत्सवासाठी घटस्थापना कशी करावी, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर आपण घटस्थापनेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी बघूयात। घटस्थापनेसाठी आपल्याला मातीचं लहान मडकं, विविध प्रकारची धान्ये लागणार आहेत, लहान टोपली, माती, कापूर, रांगोळी, वेलची, लवंग, सुपारी, तांदूळ लागणार आहेत, आंब्याची पानं लागणार आहेत, पैसा लागणार आहे, लाल ओढणी किंवा चुनरी घ्यायची आपल्याला, हळद, कुंकू, नारळ, फुले, शृंगाराचं साहित्य घ्यायचं आपल्याला, फुलांचा हार घ्यायचा आहे, इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे। कलशाची स्थापना करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला ताटात किंवा पत्रावळीवर अगोदर माती टाकावी, त्यात 7 प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडीशी माती टाकावी। मातीचा कलश घेऊन त्यात थोडं गंगाजल आणि पाणी भरावं, त्याला मौली धागा बांधावा। कलशातील पाण्यात सुपारी, अक्षदा आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर 5 प्रकारचे विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवावीत। त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा। हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा। तो 9 दिवस त्यांच्या समोरच ठेवावा आणि दिवा लावावा। तर इथं मी तुम्हाला सांगितलं घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य आणि घटस्थापना कशी करायची आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटस्थापनेचा मुहूर्त आता मी तुम्हाला सांगणार आहे। यावेळी सोमवारी 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे। शारदीय नवरात्री उत्सवाची सांगता 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे। 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:09 पासून सुरू होणार आहे, ते सकाळी 8:06 असणार आहे। तर अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 पासून ते दुपारी 12:38 असणार आहे। नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या 9 रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते। यामध्ये शैलपुत्री देवी, ब्रह्मचारिणी देवी, चंद्रघंटा देवी, चामुंडा देवी, स्कंदमाता देवी, कात्यायनी देवी, कालरात्री देवी, महागौरी देवी आणि सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। तर अशा प्रकारे मी घटस्थापनेचे साहित्य, घटस्थापना कशी करायची आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे। अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।